हे पहा, हे जे दोन प्रश्न आपण इयत्ता 10वीच्या दृष्टीने 9वीवर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यामधले हे जे दोन प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे या दोन प्रश्नांकडे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, वर्तुळ केंद्र O पासून, वर्तुळाचं केंद्र काय O आहे, म्हणजे एक वर्तुळ काढा, असं मस्त काढा, गोल काढा, व्यवस्थित वर्तुळ. आता त्याचा केंद्रबिंदू O आहे म्हणून त्याला नाव दिलं O. ओके. आता त्याच्यापासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे. एक जीवा आहे, ही जीवा इथून अशी काढली की ज्या जीवेचं नाव आहे AB, आणि त्या AB पासून, या O केंद्रापासून AB चं जे अंतर येते किती सेमी दिले, 8 सेमी दिले. म्हणजे इथून असं हे काय अंतर आहे, 8 सेमी दिलेलं आहे. इथं 8 सेमी, याला नाव देऊ आपण P पॉइंट देऊ. ओके. जर जीवा AB बरोबर 12 आहे, जीवा AB किती 12 आहे बघा, जीवा AB बरोबर 12 सेंटीमीटर आहे, OP बरोबर 8 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा, वर्तुळाचा व्यास काढा. व्यास, पण त्या व्यासाच्या अगोदर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढता आली पाहिजे. OA ही वर्तुळाची त्रिज्या आली पाहिजे. त्रिज्या काढल्यानंतर त्रिज्येच्या डबल म्हणजे दुप्पट व्यास. पण तत्पूर्वी इथं पहा, इथं काय OP लंब AB, OP आणि AB एकमेकांना लंब आहे, त्याच्यामुळं इथे केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. हा गुणधर्म इथे वापरायचा, इथे वाक्य लिहायचं गुणधर्म, केंद्रामधून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणून AP बरोबर AB च्या निम्मे असणारे 1/2 गुणिले AB 1/2 into AB. आता 1/2 गुणिले AB किती आहे 12, मग बेस 12, AP बरोबर किती 6 सेंटीमीटर आली AP. ओके. आता AP आली 6 सेंटीमीटर आणि OP 8 सेंटीमीटर. आता हा त्रिकोण आहे OPA, हा काटकोन त्रिकोण आहे, आणि काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार OA म्हणजे वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो. म्हणून इथे लिहायचं काटकोन त्रिकोण APO मध्ये कशानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी फळ्यामध्ये फळ्यावर शॉर्टकट लिहितोय, पण परीक्षेला तुम्ही असं पा गो प्र काय लिहायचं नाही, पायथागोरसच्या प्रमेयानुसार पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय, AO चा वर्ग म्हणजे OA चा वर्ग बरोबर OP चा वर्ग अधिक AP चा वर्ग. OP किती 8, 8चा वर्ग, AP किती 6, 6चा वर्ग, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 64 आणि 36 100, पहिला नंबर. OA चा वर्ग 36 100, तर OA किती 100चा वर्गमूळ 10. आता OA 10 आहे, परंतु आपल्याला काय पाहिजे, वर्तुळाचा व्यास काढायचा आहे, आणि व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून 2 गुणिले OA किती आहे 10 आहे, आणि 10 दुने 20 सेमी. मग इथं लिहायचं वर्तुळाचा व्यास जो आहे तो काय असणार आहे 20 सेमी असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न सेम असाच आहे, फक्त थोडासा प्रश्न थोडासा वेगळा आहे. बघा, वर्तुळाचे त्याला केंद्रबिंदू आहे. आता इथं केंद्रबिंदूचं नाव नाही दिलं, जीवेचं नाव नाही दिलं, आता काय करायचं, नावच दिलं नाही. प्रश्न चुकीचा आहे की काय, असं काय नसतं. तर नाव दिलं नसतं तर तुम्ही नाव टाकायचं, तुम्हाला जे आवडेल ते नाव टाका. ओके. फक्त एक नाव डबल नका टाकू, नाही वर पण O खाली पण O आवडतं मग सगळीकडे O आवडतो सगळीकडे जे, असं नाही. केंद्रबिंदूला नाव देऊ O. ओके. आता वर्तुळाचा व्यास 26 आहे. किती व्यास 26 आहे, म्हणजे डायमीटर D बरोबर 26 सेंटीमीटर. तर वर्तुळाची त्रिज्या किती झाली 13, 26 च्या निम्मे 13. आता वर्तुळाची त्रिज्या 13 आणि जीवेची लांबी 26 आहे. आता इथे एक जीवा काढू आपण, त्या जीवेला नाव देऊ ABCD PQ. काय द्यायचं ते नाव द्या AB. मग इथे लिहू जीवा AB बरोबर किती दिले 24 सेंटीमीटर दिलेले आहे. तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर आपल्याला काढायचं. मग आपण इथून असा हा एक लंब काढू मस्त, O आणि P चा अंतर समजा आपल्याला काढायचं, आणि ही OA पण जोडून टाकू, म्हणजे आपल्याला झाली त्रिज्या. आता ही त्रिज्या किती बाळा 13 सेंटीमीटर बरोबर. आता AB 24 आहे, AB 24 आहे, पण आपल्याला काय काढायचं AP काढायचं. इथं आपण लिहू OP लंब AB. ओके. आणि इथं लिहायचं केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो.
म्हणून AP बरोबर 1/2 गुणिले जीवा AB. 1/2 गुणिले AB किती 24. बे के बे बेदुने 4 म्हणजे AP बरोबर किती आली 12 आली. AP बरोबर 12 सेंटीमीटर. AP आली 12 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचंय केंद्रबिंदू आणि जीवा सेंटर आणि कॉर्ड डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड कॉर्ड जीवा ही आणि हा केंद्रबिंदू दोघांमधला अंतर म्हणजे OP काढायचं आहे. काय काढायचंय OP गोपी नाही OP काढायचं आहे. मग आता इथे लिहायचं काटकोन त्रिकोण APO मध्ये मी आता शॉर्टकट मध्ये लिहितो काटकोन त्रिकोण APO मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय असणार AO चा वर्ग बरोबर AP चा वर्ग अधिक OP चा वर्ग बरोबर. AO किती आहे आपल्याकडे 13 चा वर्ग AP किती 12 चा वर्ग आणि OP चा वर्ग 13 चा वर्ग किती 169. व्हेरी गुड 169 व्हेरी नाईस. 12 चा वर्ग किती 144 एकदम भारी अधिक OP चा वर्ग जसाच्या तसा याला धक्का लावायचा नाही. 144 अधिक त्याला आधाराने इकडे आणायचं आधारयुक्त हा 169 अधिक हे गपचे पाण्याचं वजा चिन्ह द्यायचं वजा 147 बरोबर OP चा वर्ग. हा आणायचं इकडे काय करत नाही म्हणायचं आणि चिन्हच बदलून टाकायचं. 169 मधून 144 गेले किती राहिले 25. OP चा वर्ग बरोबर 25. मग OP किती 25 चा वर्गमूळ 5 सेमी. व्हेरी गुड. मग इथं यायचं की त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे. ओम भट स्वाहा झालं ओके.